तर ठाकरे बंधूंना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करू असा शब्द बाळा नांदगावकरांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंना दिला होता। 2017 साली बाळा नांदगावकर माझा कट्ट्यावर आले होते। त्यावेळी ते बाळासाहेबांसोबत झालेल्या शेवटच्या भेटीची आठवण सांगताना चांगलेच भावुक झाले होते। रवी मात्रेला फोन केला आणि म्हटलं, रवी कसे आहेत रे साहेब? तर म्हणे, रवी साहेब चांगले आहेत, तू कुठे आहेस? तर म्हणे, अरे अधिवेशनाला। अरे बाळासाहेबांनी तुला विचारलं, राजसाहेबांना विचारलं, बाळा नाही आला का? त्यावेळेला माझ्या डोळ्यातून पाणी आलं की अरे माझा नेता ह्या हॉस्पिटलला ऍडमिट असताना सुद्धा बाळा नांदगावला ऍडमिट करतो, याच्यापेक्षा आणखी मला भाग्य काय पाहिजे? तो मी पक्ष सोडून गेलेला माणूस, राज ठाकरे सोबत गेलेला माणूस असताना सुद्धा बाळासाहेबांनी मला विचारलं। म्हटलं मी कधी येऊ भेटायला साहेबांना? तो मग ते बोलले, नाही तू कधी पण ये। माझी आणि त्यांची झालेली शेवटची भेट लिलावतीमध्ये, आणि त्यावेळेला मी बाळासाहेबांना त्यावेळेला एक शब्द दिला होता, आणि म्हणून हा केलेला प्रामाणिक प्रयत्न आहे राजू, त्याच्यात माझा काहीच स्वार्थ नाही। या दोघं भावंड एकत्र येऊन माझं राजकारण संपलं तरी चालेल, पण हे दोघं भाऊ महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसासाठी एकत्र यावीत एवढीच माझी भावना आहे। त्याच्या पलीकडे माझा काही स्वार्थ नाही। कळलं?